नंदुरबार जिल्ह्यात आगामी सण उत्सव आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, आमदार आमशा पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। गणेश उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचे मार्ग, सीसीटीव्ही देखरेख आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। गणेश उत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा उत्सव असल्याने तो शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। दरम्यान गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार असून नियमांचे उल्लंघन किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे संकेतही पोलिसांकडून देण्यात आले आहेत। ईद आणि गणपती उत्सव हा शांततेत साजरा करण्याच्या अनुषंगाने आपण शांतता कमिटी सदस्यांना सूचना दिल्या। याच्या आधी नंदुरबार शहर आणि शहादा शहर या ठिकाणच्या गणपती मंडळाच्या मीटिंग आपण घेतलेल्या आहेत आणि गणपती मंडळांनाही आपण हा सण शांततेमध्ये साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ईदच्या अनुषंगाने देखील इथे SP ऑफिसला आपण मीटिंग घेतलेली आहे आणि मुस्लिम बांधवांना शांततेच्या वातावरणामध्ये ईदचा जुलूस काढण्याबाबत आणि ईद शांततेत साजरी करण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत। आजच्या मीटिंगमध्ये दोन्ही आमदार महोदयांनी देखील सूचना दिल्या। त्याचबरोबर शांतता समितीच्या अध्यक्षा कलेक्टर मॅडम यांनी देखील सर्व सदस्यांना त्यांची काय भूमिका आहे आणि उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून कशा प्रकारे मार्गदर्शन करावं, तसंच ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या खालीपर्यंत सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्याबाबत आवाहन केलेलं आहे आणि आजची मीटिंग शांततेत पार पडलेली आहे। नंदुरबार आणि शहादा या शहरांना गणपती उत्सव किंवा ईदच्या अनुषंगाने जे संवेदनशील म्हणून स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते संवेदनशीलता नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आपापले सण हे शांततेच्या मार्गाने साजरे करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर सौहार्दाचं वातावरण कसं टिकून राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे। पोलीस प्रशासन जे काही कार्यवाही करणं गरजेचं आहे ते करतच आहे। विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जातो तर त्या अनुषंगाने आपले जे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्यांचं कंटिन्युअस लक्ष आहे। अशा प्रकारे जर आक्षेपार्ह काही पोस्ट प्रसारित केले गेले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।